आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेत। ओबीसीच्या बैठका सध्या राज्यात सुरू आहेत। आज देखील विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक सुरू होती। तुम्हाला त्याचं आमंत्रण होतं का आणि त्या ठिकाणी न जाण्याचं काय कारण? नाही, आमंत्रण निरोप होता मला, पण मी रात्रंदिवस महाराष्ट्रामध्ये आपल्या सभा वगैरे चालू आहेत आणि मी आज खरं तर पुण्याला आलोय, पोहोचतोय आता। आणि अशा परिस्थितीमध्ये वडेट्टीवार साहेब जर ओबीसींच्या बाबतीत जर काही सकारात्मक भूमिका घेत असतील, आम्ही जी भूमिका मांडतोय सातत्यानं महाराष्ट्रामध्ये, अशी जर भूमिका वडेट्टीवार साहेब पुढे येऊन घेणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतो आहोत। आणि मुळात अशी त्यांनी भूमिका घेतली तर त्यांच्या नेतृत्वात, भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात किंवा अजून कोणी ओबीसीच्या बाजूने जे लढायला तयार होतील त्यांच्या नेतृत्वात काम करायला हा लक्ष्मण हाके तयार आहे। पण मग तुम्ही जे दौरे केलेत या दौऱ्यामधनं काय जाणवलं तुम्हाला? तुम्ही अनेक ठिकाणी अगदी गेवराईपर्यंत पोहोचला होतात। या दौऱ्यानिमित्ताने काय काय तुम्हाला गोष्टी आढळून आल्या, एस्पेशली मराठवाड्यात? नाही, मराठवाडा नाही, बारामतीलाच आमच्या मोर्चाला 1.5 दिवसात आम्ही नियोजन केलं तर हजारो लोक बारामतीमध्ये रस्त्यावर उतरलेली होती। मग बीड जिल्हा असो, जालना जिल्हा असो किंवा पलीकडं नांदेड, परत लातूर, या सर्व जिल्ह्यामध्ये ओबीसी बांधव रस्त्यावर उतरत आहेत। प्रत्येक तालुक्याला जिल्ह्याच्या ठिकाणी तारखा मागितल्या जात आहेत। अजून आम्हाला तारखा कुणाला कधी द्यायची आणि कुणाला कधी द्यायची हे अक्षरशः आम्ही प्लॅन करत आहोत, नियोजन करत आहोत। आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संघर्ष यात्रा काढण्याचा आमचा प्लॅन आहे। त्याच्या अगोदर 8-10 दिवस आम्ही जेवढ्या सभा होत आहेत तेवढ्या सभा आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करतोय। आरक्षणाच्या सगळ्या ज्या गोष्टी सुरू आहेत त्याच्यात आता बंजारा समाज देखील येतोय। बंजारा समाजाची सुद्धा विविध स्तरावर मागणी चालू आहे की हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात गोष्टी लागू होत असतील तर त्यांचा देखील कुठेतरी विचार व्हावा, कारण आता सगळ्याच समाजाच्या बाबत जर अशा काही धोरणात्मक निर्णय जर सरकार घेत असेल तर विविध स्तरातनं आता टीका पण होते आणि अनेक मागण्या पण येते। मुळात सरकारला असा जी आर काढायचा मुळातच अधिकार नाही। रिझर्वेशन संदर्भात एक्सक्लुजन अथवा इन्क्लुजन चे अधिकार हे इंद्र साहनी जजमेंट प्रमाणे हे कुठल्या शासनाला असत नाहीत, तर ते अधिकार स्टेट बॅकवर्ड कमिशन अथवा सेंट्रल बॅकवर्ड कमिशनला असतात। आणि SC ST संदर्भात बंजारा समाज जो मागणी करतोय तो SC ST संदर्भात जे अधिकार आहेत ते ST कमिशन, SC कमिशनला आहेत। त्यामुळे ही खूप मोठी न्यायिक प्रक्रिया आहे, बाब आहे। मुळात शासनानं अशा पद्धतीचा GR काढणं हेच मुळात बेकायदा, संविधान विरोधी। आत्ताची जी उपसमिती होती, जी मराठा समाजासंदर्भात त्यांनी जो काही निर्णय घेतला, GR काढला, असा GR काढण्याचा कुठल्याही उपसमितीला, कुठल्याही राजकीय समितीला असा अधिकार संविधान अलाव करत नाही। आणि असं असताना आता बंजारा समाजाची ती मागणी गॅजेटियर प्रमाणे असू शकते। आता कैकाडी समाज आहे, मध्य प्रांतामध्ये कैकाडी समाज हा ST मध्ये येतो आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे तत्कालीन बॉम्बे प्रांतामध्ये तो VJNT मध्ये येतो। मग असाच कडक लक्ष्मीवाला आहेत, असाच पारती आहे। असं पहिले मग धनगर समाजाचं म्हणलं, ओरिसामध्ये ओरान ऑब्लिक धनगड ऑब्लिक धनगर हा तो SC ST मध्ये बिलॉंग करतोच। मग नाभिक समाज असेल, धोबी समाज हा SC मध्ये येतो। मग बलुत्या आलुत्यामधल्या जाती, सर्रास जाती या SC ST मध्ये जातील। पण अशा पद्धतीचं एक्झर्शन करण्याचं आम्ही खूप जबाबदारीनं बोलतोय, कुठलाही पॉलिटिकल अभिनिवेश न ठेवता मी बोलतोय। अशा पद्धतीचं काम करायचा अधिकार कुठल्या गव्हर्नमेंटला, कुठल्या मुख्यमंत्र्यांना, कुठल्या उपमुख्यमंत्र्यांना, कुठल्या समितीला असत नाही, तर तो अधिकार SC आयोगाला, ST आयोगाला, OBC आयोगाला असतो। तिकडे जरांगे असं म्हणतात की तुम्ही आम्हाला जर चॅलेंज केलं तर 1994चा जो GR आहे त्याला सुद्धा ते चॅलेंज करतील। 94चा GR हा असा तसा लागू झालेला नाही। या देशामध्ये 9 जजेसचं बेंच बसलेलं होतं। तिथं सुनावण्यावर सुनावण्या होऊन देशभरामध्ये ओबीसींच्या हक्क अधिकाराची मंडल आयोगाची लढाई न्यायालयीन कोर्टामध्ये तावून सुलाखून हा मंडल आयोग लागू झालाय। जरांगेची कुवत किती, लायकी किती, त्याला काय कळतो मंडल आयोग? मंडल आयोग फक्त महाराष्ट्रापुरता नाही, मंडल आयोग देशभरासाठी आहे। आणि देशभरामधल्या ओबीसीचा रोष आणि ओबीसीला जर एकदा कळलं तर जरांगे आपली काय लायकी होईल आणि देशभरामध्ये मग तुम्ही किती टक्के, मुंबईला ज्या पद्धतीनं तुम्ही इथल्या मुख्यमंत्र्यांना आगतिक बनवलं, तुम्ही देशात असं काही करायला जाईल तर तुमचा चेहरा सुद्धा व्यवस्थित म्हणजे तुम्हाला दाखवता येणार नाही। कारण ओबीसी जर अंगावर आला तर देशाच्या पंतप्रधानाला विचार करावा लागेल। मग तुम्ही तर मग की झाडकी पत्ती याचा तुम्ही विचार करा। जरांगेंचं असंही म्हणणं आहे की 17 सप्टेंबरपर्यंत जे प्रमाणपत्र आहे ते द्यायला सुरुवात करा, आता पुन्हा एकदा काहीतरी मोठा निर्णय घ्यावा लागेल। त्यांना काय निर्णय घ्यायचा ते घेऊ द्या। त्यांना आता फक्त एवढंच सांगा की रेशन धान्य दुकान आहे ना, तिथं तेवढं कास्ट सर्टिफिकेट इश्यू करायला सांगा।
मुळात हा माणूस कशासाठी करतोय, का करतोय, मुळात ह्या माणसाचा हेतूच मुळात महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपवणं हा आहे. याच्यातून मराठा समाजाला किती लाभ होईल, किती फायदा होईल शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये, कारण SC-BC आणि EWS मध्ये जेवढा फायदा होणार होता तो ओबीसी मधून होणार नाही. पण राजकारणामध्ये मात्र त्यांना डायरेक्ट त्याचा फायदा होऊ शकतो, कारण त्यांच्या तुलनेमध्ये या गावगाड्यातल्या ग्रामीण भागातल्या ओबीसीच्या जाती त्यांच्या तुलनेत त्यांच्या स्पर्धेत टिकाव धरू शकत नाहीत. मग ज्या कारणासाठी ओबीसींना आरक्षण दिलं त्या कारणाचाच म्हणजे आरक्षणाच्या मूळ हेतूलाच हरताळ इथल्या लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांकडून मंत्रिमंडळाकडून फासला गेलाय आणि ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपुष्टात आलंय. तिकडे अमरसिंह पंडित असं म्हणतायत की बंजारा समाजाला एसटी मधून आरक्षण मिळण्यासाठी मी स्वतः अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार. हे बघा, ओबीसी मध्ये फूट पाडण्यासाठी आज ते बंजारा समाजाच्या बाबतीत बोलतील. आजपर्यंत का बोलले नव्हते? त्या गेवराई मतदारसंघामध्ये साधारणपणे आमचा बंजारा समाज हा 35 ते 38 हजार काउंट आहे माझ्या माहितीप्रमाणे, पोल आहे त्यांचा. हा माणूस नेहमी मतदान घेत आला. आजपर्यंत कधी बोललेला ऐकलं का? बरं, धनगर समाजाची पण एक खूप दिवसापासूनची एसटीची मागणी आहे. त्या एसटी संदर्भात यांनी कधी प्रश्न उपस्थित केला होता का? ओबीसीची चळवळ, ओबीसीच्या आरक्षणाचा लढा आणि त्याच्यामध्ये फूट पाडण्यासाठी हे आता इथून पुढं ही लोक असे उद्योग करत राहणार आहेत. पण ओबीसी आणि विजयंतीमध्ये येणाऱ्या बांधवांना हे माहिती आहे की आपल्या ताटातलं आरक्षण वाचवणं ही आमची फर्स्ट प्रायोरिटी आहे. आणि अगोदर डिक्लेअर करायला सांगा ना. तू पंडित म्हणाला ना, तू प्रश्न काय उपस्थित करतोय? म्हणजे तू परत आमच्या तोंडाला पानं पुसणार का? अगोदर डिक्लेअर करायला सांगा ना एसटीचं आरक्षण. बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण डिक्लेअर करायला लावा आणि मग ओबीसीच्या आरक्षणाचा विचार करू ना. जर बंजारा समाज असेल, धनगर समाज जर एसटीमध्ये जाणार असेल तर तुम्हाला अजून त्यातला कोटा रिकामा होईल ना. त्यामुळे ह्यांनी असल्या वल्गना करण्यापेक्षा अगोदर एसटीचं आरक्षण जाहीर करायला सांगा, मग आम्ही पुढचा विचार करू. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही विविध विषयांवर बोलताय. आज रोहित पवारांनी एक पत्रकार परिषदेत तुमच्याबद्दल प्रश्न विचारला असताना ते असं म्हणालेत की तुम्ही वारंवार शरद पवारांवर बोलत असता की कदाचित भाजपनेच तुम्हाला हे बोलायला सांगितलं असेल. काय बोलायला सांगितलंय मला? भाजपनं काय बोलायला सांगितलंय? अरे प्रत्येक गोष्टीला तुम्ही भाजप, प्रत्येक गोष्टीला तुम्ही काँग्रेस, काय पण बोलताय. महाराष्ट्रातल्या अर्ध्या लोकसंख्येच्या हक्क अधिकाराची भाषा बोलायची नाही. त्यांच्या हक्क अधिकारावर आरक्षण गेलंय तर गेलंय म्हणायचं नाही. मग भाजप मला भाजपच्या बाजूने बोलायला सांगेल ना, मी भाजपच्या विरोधात कसं बोलायला सांगेल? त्यामुळे रोहित पवारांचंच काय त्यांचं नक्की कन्फ्युजन आहे ते त्यांनाच विचारलं पाहिजे. शेवटचा प्रश्न, भूमिका काय आता? म्हणजे पुढचे दिवस कसे असणार आहेत? काय ओबीसींच्या बैठका होणार आहेत? तुम्ही म्हणता यात्रा काढणार आहात, काय स्वरूप आहे पुढे एकंदरीत? जरांगेच्या झुंडीला जर महाराष्ट्र शासन बळी पडला असेल तर महाराष्ट्रातल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येची झुंड या महाराष्ट्रात कशी उभी राहील आणि मग कसं गव्हर्नमेंटवरती प्रभाव टाकायचा? कारण त्यांना राजकीय गणित कळत असतील, त्यांना जर आपला पक्ष अडचणीत येतोय असं वाटत असेल, प्रो मराठा भूमिका जर इथल्या राज्यकर्त्यांना, आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना घ्यावी लागत असेल तर मग आम्ही 50-60% आहोत. याचं मला भान आहे की हे 50-60% एकत्रित येत नाहीत, आमच्यात फूट पाडली जाईल. पण आम्ही निष्पक्ष पद्धतीने, निष्पाप भावनेनं आम्ही ओबीसीचा हा सामाजिक न्यायाचा लढा लढत आहोत. त्यामुळे ओबीसी बांधव कुठल्या राजकीय पक्षावर भरोसा ठेवायचा का ओबीसी चळवळीवर भरोसा ठेवायचा हे निश्चित इथून पुढल्या कालावधीमध्ये ओबीसी बांधव ठरवेल. आपण बघू शकतोय की ओबीसी आरक्षणाला कोणी जर धक्का लावणार असेल तर पुन्हा एकदा रस्त्यावर यायची वेळ आमच्यावर येईल आणि तो लढा आम्ही जो आहे तो देखील त्या लढ्यासाठी आम्ही तयार आहोत आणि त्यासाठी रस्त्यावर देखील उतरू, असं स्वतः ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणतायत. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.